बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, माणसाकडे असलेली बुद्धिमत्ता ही गुण नसून ती एक साधना आहे. तिचा जर चांगला उपयोग केला तर माणसाचं प्रगती होते आणि जर तिचा चांगला वापर नाही केला तर माणसाची प्रगती खोटे बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन सर्वसाधारण कुटुंब राहत होते. दोघांची परिस्थिती हलाखीची होती आणि विशेष म्हणजे ते दोघं मित्र होते. ते दोघंही कामधंदा करत होते. त्यांचं शिक्षण थोडंफार झालं, परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं. म्हणून त्या दोघांनी असं ठरवलं की आपण आपल्या मुलाला उच्च दर्जाचं शिक्षण देऊया आणि मोठे अधिकारी कर्मचारी बनवूया. आपण जमीन जुमला पैसाला कमवण्यापेक्षा आपल्या मुलावरच खर्च करूया, असं त्यांनी ठरवलं. मग असे दिवसामागून दिवस गेले. त्यांच्या मुलाचं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं आणि पदवीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना शहरात ठिकाणी त्याने ठेवलं. त्या दोघांनी ठेवलं. मग दोघांचीही परिस्थिती हालाकी असल्यामुळं दोघंही एकत्र रूम करून राहू लागले, कुटुंबासारखे एका राहू लागले. तर असे दिवसामागून दिवस गेले. मस्त दोघं चळवळी अभ्यास करू लागले. परंतु मग त्यांना जे तिसरा मुलगा भेटला, त्यांच्याच पाहुण्यातला तिसरा एक पाहुणा भेटला पाहुण्यातला मुलगा. मग तो मुलगा सुद्धा येऊ लागला, मस्त राहू लागला. परंतु त्या मुलाला पुडी खाणं, हे करणं याची सवय होती. मग पुड्या खाणं, हे करू हे पण करू लागले. त्याचा परिणाम काय झाला? त्यातला एक नवीन आलेला पाहुणा ते सुद्धा व्यसन करू लागला, पाहुणा आलेला मुलगा. आणि त्याच्यासोबतचा त्याचा पाहुणा सुद्धा व्यसन करू लागला. म्हणजेच सिनेटासारखं हे करू लागला. जसं कॉलेजमध्ये हे करतात, समजा सिनेटासारखं करू लागला. डिस्टॉल वळणं, पुड्या खाणं, हे ते ॲक्शन करणं असे करू लागला. आणि त्याचा परिणाम झाला की त्याचं जे शिक्षणाकडे जे लक्ष होतं सुरुवातीचं, ते लक्ष त्या मुलाचं गेलं. त्याचा परिणाम प्रगती त्याची खुटली. आणि ती दुसरा होता, त्याची प्रगती होत गेली आणि तो मोठा अधिकारी झाला आणि त्याच्या वडिलाचं नाव उज्ज्वल केलं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की माणसाकडे असलेली बुद्धिमत्ता असते, तिचा चांगला उपयोग करा आणि स्वतःची, कुटुंबाची, समाजाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या. तेव्हाच तुमचे नाव इतिहासात होऊ शकतं आणि तुमच्या कुटुंबात सुद्धा नाव होऊ शकतं. एवढं ठिकाण सर्वांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही, तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचे काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण सांगून धन्यवाद पूर्ण ऐकल्याबद्दल.